नमस्कार. आपण ऐकतोय जयश्रीताई पटवर्धन लिखित असामान्य व्यक्तिरेखा आणि विचार. आजची आपली असामान्य व्यक्ती आहे सुनीता केळकर, कलाप्रेमी. सतत काहीतरी शिकण्याची इच्छा असणाऱ्या, मैत्रिणींना जपणाऱ्या, कलेवर प्रेम करणाऱ्या अशा या सुनीता केळकर यांच्याशी माझा परिचय झाला. या ताईंचा जन्म मुंबईचा. बालपण सर्व शिक्षण मुंबईतच झालं. सायकॉलॉजी विषय घेऊन त्या BA झाल्या. हा विषय त्यांच्या आवडीचा होता. इंग्रजी माध्यमातून सर्व शिक्षण झालं, त्यामुळे इंग्रजी वाङ्मय खूप वाचलेलं आहे. त्यांना कथा, कादंबऱ्या फारशा आवडत नाहीत, पण आत्मचरित्र, प्रवास वर्णन त्यांनी खूपच वाचलेली आहेत. इंग्रजी साहित्याबरोबरच त्यांनी मराठी साहित्य देखील खूप वाचलेलं आहे. दोन्हीही भाषा उत्तम अवगत असल्यामुळे मराठी साहित्य वाचनालाही त्यांनी योग्य अशीच दाद दिलेली आहे. एवढंच नाही तर मुलांना इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकवूनही त्यांना मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून त्यांना स्वतः मराठी पुस्तकं वाचून दाखवायच्या. मराठी भाषा जागृत ठेवण्याचा त्यांनी केलेला हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे. काही पालक स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात आणि मराठी भाषा लोप पावत चाललेली आहे म्हणून ओरड करतात. त्यांनी अशी ओरड करण्यापेक्षा सुनीताताईंचा आदर्श घ्यावा. मिस्टर केळकर हे पेट्रोलियममध्ये होते. नोकरीच्या निमित्ताने ते विशेष करून परदेशीच राहिले. त्यामुळे सुनीताताई मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहिल्या. आई आणि वडील या दोन्हीही भूमिका त्यांनी सांभाळल्या. खरं तर मुलांना वाढवताना आई इतकीच वडिलांचीही भूमिका खूप महत्त्वाची असते. मुलांना वाढवण्यात ताईंची बरीच वर्ष गेली. सतत काहीतरी शिकावं या जिज्ञासामुळे त्या अनेक कला शिकल्या. ड्रॉइंग, क्राफ्टिंग, हस्ताक्षरांवरून विश्लेषण, कृत्रिम फुलं करायला त्या शिकल्या. शिवाय बाटिक प्रिंटिंग, फॅब्रिक प्रिंटिंग, पॉटरी बनवणं हेही शिकल्या. बाटिक प्रिंटिंग त्यांनी खूप केलं आहे. मातीचे घडे आणून त्यावर लँडस्केप करायलाही त्या शिकल्या. त्यांचे टेबल लॅम्प्सही बनवले. या सर्वांची छोटी छोटी प्रदर्शनंही भरवली. क्रोशाचं विणकाम केलं, त्यातही विविध प्रकार केले. क्रोशाच्या बाहुल्या, त्यांची ज्वेलरीसुद्धा केली. मैत्रिणींमध्ये यांची विक्रीही केली. अंधेरीला खोडसवाडिया नावाचे एक मोठे कलाकार आहेत. ते उसना आवाज देतात. अर्थात उसना आवाज हा फिल्म इंडस्ट्रीशी जोडला आहे. ताईंना अशा प्रकारचं काम करायचं नव्हतं. त्यांनी कुठेही नोकरी केलेली नव्हती. या कलाकाराकडे त्या शनिवार रविवार शिकायला जाऊ लागल्या. खोडसवाडिया म्हणाले, ताई नोकरीच करायला पाहिजे असं कुठे आहे? तुझ्या पेंटिंग्समध्ये तू तुझ्या भावना उतरवू शकतेस. म्हणजे उसना आवाज देण्याचं तंत्र त्या कलाकाराने खूप वेगळ्या तऱ्हेने ताईंना सांगितलं. त्यांच्याकडे असं शिक्षण घेणाऱ्या त्या एकट्याच होत्या. त्यांनी ताईंना अशी पेंटिंग्स करायला लावली की त्यात त्यांना आपल्या भावना दाखवता येतील. त्यांनी सांगितलं, तू मोठ्या पेपरवर एक चित्र काढ, निदान त्याची रूपरेखा तरी काढ. अगदी मोठ्या पेपरवर कधीतरी चित्र काढ, तर कधी अगदी छोट्या पेपरवर छोटंसं चित्र काढ बघू. त्याचा हेतू असा होता की तुमच्या भावना तुम्ही कधी मोठ्या प्रमाणात तर कधी अगदी सूक्ष्मपणे व्यक्त करायला शिकलं पाहिजे. या फिलिंग्स ज्या असतात त्याचा उपयोग उसना आवाज देण्यामध्ये खूप उपयोगी पडतात. एखादी गोष्ट तुम्हाला जोरकसपणे सांगता आली पाहिजे, तितकीच ती गोष्ट हळूवार आणि सूक्ष्मपणे पण सांगता आली पाहिजे. तेव्हापासून त्यांनी सांगितल्याप्रमाणे ताई पेंटिंग्स काढू लागल्या. हे सर खूप मोठे कलाकार आहेत. उसना आवाज देण्याचं शिक्षण घ्यायलाही त्यांच्याकडे खूप विद्यार्थी येतात. उसना आवाज देण्याचं शिक्षण झालं की एक डेमो कॅसेट करावी लागते. मध्यंतरी ताईंना अचानकच कविता स्फुरू लागली. त्यांनी रिकामे घर हा कविता संग्रहही काढला. त्यामुळे खोडसवाडी या सरांनी त्यांना काही कविता म्हणून दाखवायला सांगितल्या. सर खरं तर पारशी आहेत, पण तरीही ताईंनी म्हटलेल्या मराठी कवितेतील भाव त्यांनी समजून घेतला आणि ताईंच्या कवितेचीच डेमो कॅसेट केली. त्यात थोडं गद्यही यावं म्हणून ताईंनी एका लावणी सम्राज्ञीचे मनोगत त्यात लिहिलं आणि या गद्य पद्याची डेमो कॅसेट केली. त्याचं नाव ठेवलं तीट. याचा प्रसार व्हावा
म्हणून ताईंनी यावरती एक कार्यक्रमही बसवला. ताईंची एक कविता आणि त्याला अनुरूप असं मराठी भावगीतातलं एक कडवं. या कार्यक्रमाचं नाव होतं स्वरशब्द. बऱ्याच जणांना बरोबर घेऊन त्यांनी हा कार्यक्रम केला. स्वरशब्द हा कार्यक्रम ताईंनी अनेक ठिकाणी मोठी थिएटर्स घेऊनही तिथे केला. अमेरिका, सिंगापूर, मलेशिया, दुबई इथेही हा कार्यक्रम त्यांनी केला. डेमो कॅसेट करायला गेले असताना चित खोडसवाडिया यांनी एक इटालियन फिल्म ताईंना दाखवली. तिचा शेवट 3 प्रकारे केला होता. 90 मिनिटांची फिल्म. शेवटी एक बाई जोरात किंचाळते असा एक शेवट होता. त्या फिल्मबद्दल ताईंना त्यांनी काही प्रश्न विचारले. त्या घरी पोचल्यावर त्यांना कळवलं की तुमची प्रगती खूप छान आहे, पण छोटासा दोषही असा आहे की तू एखाद्या गोष्टीची सुरुवात छान करतेस, पण ती जशी चांगल्या तऱ्हेने शेवटाला नेली पाहिजे तशी मात्र ती होत नाही आहे. ताईंचं सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असलं तरी मराठी साहित्यावरही त्यांचं नितांत प्रेम आणि अभिमान आहे. त्यामुळे त्यांनी मराठी साहित्यही खूप वाचलेलं आहे. मुलांनाही त्या मराठी पुस्तकं वाचून दाखवायच्या. मराठी भाषा जागृत ठेवण्याचं काम त्यांचं खरंच खूप कौतुकास्पदच आहे. आज इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुलं मी पाहते त्यांना अनेक मराठी शब्द माहितीही नसतात. सिंगापूरला कामाच्या निमित्ताने ताईंचे मिस्टर तिकडे होते. या अधूनमधून सिंगापूरलाही जायच्या. तिथे खूप मोठी वाचनालयही आहेत. तिथल्या बरीच पुस्तकं यांनी वाचली आहेत. 2 पुस्तकांचा तर भावानुवादही केला आहे. ग्रोईंग ग्रेसफुली यू आर आणि दुसरं ग्रेटफुली यू आर. पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने हे प्रकाशितही केलं आहे. त्या पुस्तकांना पुरस्कारही मिळालेला आहे. बिनधास्त बुढ्ढ्या या पुस्तकावर सादरीकरण केलं आहे. नंतर बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या आणि गाडगे महाराजांवरही कार्यक्रम केलेत. सप्रेम नमस्कार हा पत्रलेखनावरील कार्यक्रम केला. त्यात खूप जुनी पत्रही आहेत. काही कार्यक्रम त्यांनी महिला मंडळं, ज्येष्ठ नागरिक संघ इकडे जाऊनही केलेलं आहे. मिस्टर सिंगापूरहून रिटायर होऊन आल्यानंतर ताई समाजकार्याकडे वळल्या. हे दोघेही आपलं घर या अनाथाश्रमात जायचे. छोट्या मुलांना गोष्टी सांगणं, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांचा थोडासा अभ्यास घेणं हे सर्व काही त्यांनी केलं. 2-3 वर्ष या आश्रमात उभयता जात होते. मुलांबरोबर अगदी जवळीक निर्माण झाली होती, पण आता जाणंही कमी झालेलं आहे. ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी एक पाळणाघर आहे. ताई आता तिथे जातात. अनुराधा करकरे यांनी हे सेंटर सुरू केलेलं आहे. आठवड्यातून 2 दिवस ताई तिथे जातात. ज्येष्ठांना भजनं म्हणून दाखवतात, भागवतातील कथा सांगतात, गप्पा मारतात, एकमेकांचे अनुभव शेअर करतात. ज्येष्ठांना आनंदी पाहणं हा ताईंचा मुख्य हेतू आणि तोही खूपच स्तुत्य आहे. ज्येष्ठांचा आनंदी समाधानी ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. ताईंनी 4 पुस्तकं लिहिलेली आहेत. लढीवाळ या पुस्तकात अनेक प्रसिद्ध लोकांची बालपणं आणि त्यांच्या मुलाखती घेऊन ते लिहिलेलं आहे. सध्या पाळीव कुत्रं आणि त्याचे मालक यावर त्या लिहित आहेत. कुत्र्यांचं मालकावरील प्रेम हे विना अटीचं असतं. एकंदरीतच ताईंचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलूच आहे. प्रत्येक गोष्ट त्या तन्मयतेने, रसिकतेनेच करतात. आपण त्यांच्या पुढील कार्याला अनेक शुभेच्छा व्यक्त करूयात. सुनीताताईंचा आपण नंबर ऐकूयात. 9860396505 98 60 39 65 05. ताई खूप खूप शुभेच्छा.